मित्रांनो, आता आपण एक स्वयंभू गणेश मंदिरात आलो आहोत महाबळेश्वरला. आणि आपण आता तिथलं त्या स्वयंभू मंदिराचं आपण महत्व बघणार आहोत. आता एक कसं हे स्वयंभू गणपती मंदिर आहे. जे येता तुम्ही स्वयंभू गणपती मंदिरामध्ये दर्शन करून आलात नाही तर आता तुम्ही ही जी गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यातून प्रकट झाली, मग त्या खाली मोठी विहीर आहे, ज्या आतमध्ये व्हाईट मार्बल वगैरे लावलाय ना, त्याला मोठी विहीर आहे. त्या विहिरीमधून गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यातून प्रकट झाली, त्यामुळे स्वयंभू गणपती मंदिर बोललं जातं. हे जे मंदिर आहे महाराजांच्या काळापासून 1630 पासूनचं मंदिर आहे. ज्यातून प्रतापगड ते सज्जनगड इथून पहिले छत्रपती शिवाजी महाराज यायचे ना, तेव्हा येताना स्वयंभू गणपती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करायचे. तेव्हापासूनचे मंदिर आहे 1630 पासूनचं. त्यानंतर आपण इथून वरती आपल्याला 3 पॉईंट बघायचे, प्लॅटो पॉईंट, किंचर, बिल्सन व्हॅली. बाकीची माहिती तुम्हाला पुढे मी देतो. म्हणजे ते बुवारी मारक नाही ना? बुहारी नाही ते प्रतापगड ते सज्जनगड जाणं हा गुप्त रस्ता आहे ना. वरून जर तुम्ही पाहिलं ना तर वरून तुम्हाला रस्ता पायवाट रस्ता महाराज यायचे नाही जायचे. हा, इथून म्हणजे त्यांची मंदिर तेव्हापासूनच आहे ना. आता हे कसं डेव्हलपमेंट वगैरे आता केलेलं आहे सर. 20-25 वर्ष झालं. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये कसं होतं, हे काळ्या दगडामध्ये चून खडकामध्ये हे मंदिर बांधण्यात होतं. आतली जी मूर्ती आहे ना तेवढीच फक्त त्यांची आतला जो गाभारा नाही तेवढंच होता. आणि त्या खाली आता जे व्हाईट मार्बल वगैरे लावलंय ना, तेव्हा ते ओपन होतं. त्याच्यावरती ते स्लॅब वगैरे टाकून मार्बल वगैरे लावून ते व्यवस्थितपणे बनवलेलं. त्यांच्या काळामध्ये कसं, महाराजांच्या काळामध्ये ते सूर्याची किरण वगैरे काही येत नाही. दिवसभर इथे सावलेसी जंगलाच्या आतमध्ये, जिथे झाडं तोडले तिथं सूर्याची किरण येतं, बाकी दिवसभर ते सावलेसी जंगलाच्या आतमध्ये. जसं आपल्याला खालून तुम्हाला गॅप वगैरे दिसेल ना, असं वरून जे तुम्ही पाहिलं तर वरून जे तुम्हाला पायवाट रस्ता मंदिर टॅक्सीचं काही दिसणार नाही. पूर्ण प्लेन जंगल दिसेल. महाराजांचा राज्यमार्ग सुद्धा पुढे दाखवतो मी व्यवस्थितपणे. या आता बघा, आता ही समोरची तुम्हाला पायवाट हा जे रस्ता दिसतो समोरचा तुम्हाला बघा, हा महाराजांचा राज्यमार्ग प्रतापगड ते सज्जनगड जाणं हा गुप्त रस्ता आहे. महाराजांतून प्रतापगड ते सज्जनगड तुम्ही पूर्वीचे लोक जंगलामधून बैलगाड्या घोड्यावर घेऊन जायचे. या साईडला जे पायवाट जाते तिकडे 80 किलोमीटर ते सज्जनगड किल्ला आहे. म्हणजे तर हा सज्जनगड किल्ला जिथे रामदास स्वामींची समाधी बांधले, हा 1673 सज्जनगड किल्ला, म्हणजे पूर्ण सज्जनगड किल्ला जिथे रामदास स्वामींची समाधी बांधली, हा 1673 मधला सज्जनगड किल्ला आहे. हा तिकडे रस्ता म्हणजे पूर्ण जंगलातून 80 किलोमीटर पायवाट गेलेले आहे. त्यांना हा प्रतापगडकडे रस्ता. तो येताना तुम्ही नवीन महाबळेश्वर 6 किलोमीटर आलात तर महाबळेश्वर पाठीने प्रतापगड किल्ला आहे. म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला ते 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडच्या पायथ्याशी केला. हा तिकडे रस्ता. प्रतापगड ते सज्जनगड तुम्ही पूर्वीचे लोक जंगलामधून बैलगाड्या घोड्यावर घेऊन जायचे. आणि जे तुम्ही कारनेला हा 1980 मध्ये नवीन रस्ता आहे. पूर्वीच्या काळामध्ये तो रस्ता होता पण हा कच्चा रस्ता होता. त्यानंतर 1980 नंतर त्याचं डांबरीकरण वगैरे झालेलं आहे. पण त्याच्या आधी महाराजांच्या काळामध्ये इथून ही पायवाट होते. त्यात आपण जंगलातून चाललोय जावलीचं खोरं. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये सातारपर्यंत हे जावली तालुकाच होता. महाबळेश्वर कसे इंग्रज लोक आल्यानंतर त्यानंतर हा महाबळेश्वर तालुका हा वेगळा करण्यात आलेला आहे. इथून तुम्ही 7-8 किलोमीटर वरती गेलात तिथून तुम्हाला जावली तालुका लागेल. महाबळेश्वर बॅक साइडून म्हणजे तुम्ही जर मेट सोडले तिथून तुम्हाला सगळे खाली तुम्हाला पूर्ण जावली तालुका लागेल. म्हणजे महाराजांच्या काळामधले हे हिरवगार जंगलच आहे. म्हणजे ह्या जंगलात जिथं झाडं तोडली तिथं सूर्याची किरण येते, बाकी ते सावलेचे जंगलाच्या आतमध्ये. जसं आपल्याला खालून गॅप दिसला असं वरून जे तुम्ही पाहिलं तर वरून जे तुम्हाला पायवाट रस्ता मंदिर टॅक्सीचं काही नाही दिसणार. एकसारखं पूर्ण प्लेन जंगल दिसायचं वरून तुम्ही पाहिल्यानंतर. इथून आपले 2 ते 3 पॉईंट आपल्याला 5 मिनिटं लागतील आरामशीर आपल्या साईडला जायचं. या बस मॅडम इथे. त्याला काय म्हणतात? हा प्लॅटो पॉइंट आहे. हंटिंग पॉइंट पुढे आपला. हा प्लॅटो आहे. हा सिंगल एक दगड आहे पूर्ण एवढा मोठा. स्वयंभू गणपती मंदिर आहे खालचं. त्याच्या मागे आपण एक साधारण 1 किलोमीटर असेल. हे पॉइंट आहे वरती पूर्ण जंगलामधून. आणि हा पसरडाचा भाग आहे सपाट. इथून आपल्याला पूर्ण महाबळेश्वर
आता बघा सर, आता इथे कशी आपल्या इथे 3 पॉईंट पाहिजे तुम्हाला. इथे कसं इथे प्लॅटो पॉईंट आहे, किंचर आणि विल्सन व्हॅली. त्याला पहिला पॉईंट त्याला विल्सन पॉईंटची व्हॅली बोलला. आता बघा, आता याच्या समोर जे तुम्हाला घनदाट जंगल दिसतं, आता समोर तुम्ही बघताय ना, हे म्हणजे पूर्ण हे 12 महिने असं हिरवगार जंगल आहे. या तोडक्यामध्ये जावळीचं खोरं बोलत म्हणजे पूर्ण हे जाळीसारखं दिसतं ना तुम्हाला, त्या मैजामध्ये सर्वात जास्त जांभळाची झाडं, जी काळ्या कलरची छोटी जांभळं आहेत ना, ती झाडं जंगलाच्या आतमध्ये 5 स्टार हॉटेल, गावं, रस्ते वगैरे सगळं आहे. पण असं वरून आपल्याला काही नसेल जंगलाच्या आतमध्ये. हे न्यू महाबळेश्वर समोर दिसते तुम्हाला. ओल्ड महाबळेश्वर त्या साईडला जे टावर दिसतो मग जंगलामध्ये बघा उंच, तिकडे नवं आणि इथे नवं, इकडे तिकडे जुनं, असं 2 महाबळेश्वर आहेत तिथे. जिथे तुम्ही नवीन महाबळेश्वर मध्ये आता हा जे तुम्हाला बंगलो वगैरे दिसत बघा हाईट वरती, हे नवीन महाबळेश्वर मध्ये जिथे तुम्ही आता राहता. त्या बॅक साईडला प्रतापगड किल्ला आहे. जे तुम्हाला बोललो प्रतापगड ते सज्जनगड जाणं हा गुप्त रस्ता आहे. जंगलातून ही पायवाट गेलेले, पण असं वरून आपल्याला काही नाही दिसत. पण असं वरून त्याला विल्सन ग्रीन पेंट त्याला विल्सन पॉईंटची व्हॅली बोलला. आता तुम्ही वर्षाचे 12 महिने जर तुम्ही आलात, तुम्ही असे वाढल्यावर काही नाही दिसेल. ते अजून पण सूर्याची किरणावर काही जात नाहीत दिवसभर. ते सावलेचे जंगलाच्या आतमध्ये. जसं इथं आपण जंगलातून आलो बघा ना, वरून जे तुम्हाला पायवाट वगैरे दिसतं, लोक येतात जातात, काय दिसतं बघा तुम्हाला इथपर्यंत. वरून तुम्हाला काही दिसत एक सारखं पूर्ण प्लेन जंगल दिसेल. मग त्याला विल्सन ग्रीन कार्पेट बॅपेंट त्याला विल्सन पॉईंटची व्हॅली बोलला. आता ग्रीन कार्पेट, हा ग्रीन कार्पेट. त्यामुळे नेक्स्ट पॉईंट प्लॅटो पॉईंट. आता बघा त्याची तुम्हाला पूर्ण पठार, हा जे तुम्हाला पूर्ण ग्राउंड ना जंगलामध्ये, हा एकच दगडावरती आपण तो उभे, एक सिंगल दगड एवढा मोठा, एकच दगड आहे. जे लावार ज्यालामुखी बोलतात त्यापासून बनलेला 1000 वर्षापूर्वीचा दगड आहे. आणि हा जे म्हणजे पूर्ण फ्लॅट आहे. पुन्हा फ्लॅट बोलला तर जे मराठीत मैदान, पठार, सडा, ग्राउंड बोलतात ना, जे म्हणजे इंग्रज लोकांची नावं दिलं. असे 60 परिसरामध्ये एवढी ओपन जागा फ्लॅटचा फ्लॅट बोलला. आता तर तुम्ही पावसामध्ये तुम्ही आता वरतून मला गवत आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारचे फुलं बघायला भेटते, कास प्लॅटो सारखे सेम फुलं बघायला भेटतात. म्हणून प्लॅटो बोलत म्हणजे पूर्ण फ्लॅट असल्यामुळे जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आला तर पूर्ण ही फुलांनी भरलेलं असतं, जसं कास फ्लॅटो सारखं सेम. पुन्हा प्लॅटो बोलता सेम फुलं येतात त्यावरती, आणि यावरती पूर्ण गवत असतं. या साईडला बॉर्डर तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं दिसणार, इकडे तुम्हाला व्हाईट, ब्ल्यू अशी वेगवेगळ्या कलरची फुलं बघायला भेटणार. पुन्हा प्लॅटो बोलत म्हणजे एकाच जागेवरती एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आपण तो उभे आहे. आणि याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला राजकीय खुर्ची बघण्यासाठी जायचं. 1 मिनिट लागलं प्लेन जागा, आपण पुढे जाऊया. तिथे तुमचे फोटोवर काढतो मी. या आपल्या कसं इथे आपला तिसरा पॉईंट बघायचा, त्याला राजाची खुर्ची बोलते. जसं आपल्या घरामध्ये सोफा असतो ना, त्याच्यासमोर तुम्हाला सोफ्यासारखा दगड दिसेल समोर दिसतोय बघा. हा दगड, हा दगडाचा हा समोरचा दगड, हा जागा आहे बघा. या दगडावरती ते इंग्रज लोक बसा हंटिंग करण्यासाठी, म्हणजे शिकार करण्यासाठी इंग्रज लोक जे इंग्रज हा या दगडावरती बसायचे. म्हणजे नॅचरल दगड आहे, ह्या दगडावरती बसायचे. इथे काही सीट वगैरे अशी काही बनवलेली नाहीये. खाली ह्या दगडावरती सोफ्यासारखा दगडावरती मुनी ते बसायचे. हा समोरचा दगड आहे. ज्यावेळी ते लातूर किल्ल्याचा मोठा भूकंप झाला ना, तेव्हा पूर्ण हा दगड तुटला गेला. म्हणजे पहिला हा जॉईंट होता एकच दगड, म्हणजे पूर्ण जंगलामध्ये. अशी प्लॅटो झाड काय नाही, पूर्ण प्लेन पठार म्हणजे फुंड होता. त्यात हा दगड इथे तडा सुद्धा गेलेला, भूकंप मोठा झाला त्यामुळे. लातूर किल्ल्याचा मोठा भूकंप झालेला तेव्हा पूर्ण हा दगड तुटला गेलेला आहे. हा पूर्ण तडा गेलेला. पहिला जॉईंट होता एकच दगड होतं, म्हणजे पूर्ण जंगलामध्ये. त्याच्यामध्ये खाली जागाचे जंगलाच्या मध्ये ओपन जागा प्लेस मध्ये खाली खड्डा दिसतो बघा जंगलाच्या मध्ये तुम्हाला. तिथे ते छोटसा एक तिथे तलाव आहे जंगलाच्या आतमध्ये. तेवढ्या मोठ्या परित पाण्याचं ठिकाण आहे. बाकी ठिकाणी कुठे पाणी नाहीये. ते जंगलामध्ये राहणे प्राणी वगैरे तिथे जर पाणी वगैरे पिण्यासाठी पूर्वी ते इंग्रजांच्या काळामध्ये इथे शिकार केली जायची. म्हणजे राजाची खुर्चीला हंटिंग पॉईंट म्हणजे शिकार करण्याची जागा, त्याला किंग चेअर बोलत, इंग्रजांची बसायची जागा. किंग्स चेअर हंटिंग पॉइंट. हंटिंग म्हणजे तिथे बसून ते शिकार करायचे. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये दगडाला त्यांनी राजाची खुर्ची म्हटला त्या काळामध्ये. म्हणजे इथे बनवलेलं काही नाहीये. हा दगड कसा क्रॉस झालाय, भूकंप झालाय. म्हणजे पहिला हा जॉईंट होता एकच दगड, म्हणजे पूर्ण फ्लॅट होता सर असा पूर्ण. म्हणजे हा दगड म्हणजे पूर्ण ब्रेक झालेला आहे. पहिले जॉईंट होता ना पहिला, हा का पूर्ण दगड होता, तिथला भाग सरकला गेलेला आहे. पलीकडच्या साईडून जाता वगैरे येतं, पण मध्ये थोडा गॅप आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे काही जाता येणार नाही. आता इथे कशी शिकार वगैरे काही केले जात नाही, पण त्या काळामध्ये इथे शिकार केली जायचे. पूर्वीचे लोक इथे झाडं वगैरे तोडायचे, ते परमिशन झाड तोडण्यासाठी सुद्धा, शिकार करायला सुद्धा. इथे कसं इथे एवढ्या मोठ्या परिसरामध्ये कसं इथे परमिशन आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने सगळं बंद केलेलं आहे. एवढं तुम्ही जंगलामध्ये फिरता, तुम्हाला इथे कचऱ्याचा एकही कण तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. जिथे केलं ते कसं लोक म्हणजे आठवड्यातून एकदा उचलतात, तेवढं होणार.
तिथे तुम्हाला पूर्ण सगळं हा क्लीन करतात ना सर. इथे तुमचे जे पावते वगैरे घेतात त्यातूनच केले जातात. तिथल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळतो आणि त्यातून ते तुम्हाला तिथे स्वच्छता पण होते मेन म्हणजे बघायला भारी वाटतं आणि आलं. त्या मानाने महाबळेश्वर तसं क्लीन ठेवलं नाही तर हा. प्रत्येक आम्ही अशा ज्या आपण गडावर वगैरे जातो ना हा. बाटल्या हा. कुठे सगळे खाण्यापिण्याचं सगळे पेपर हेच- सगळं टाकलेलं असतं. हेच तर बंद केलं पाहिजे. ते खालूनच दिलं नाही पाहिजे. अशा वस्तू ठेवा की जिथे ते प्लॅस्टिक मध्ये गेल्या नाही पाहिजे. अलाउड नाही करायला पाहिजे. हा. फक्त हे घेऊन जायला allowed तुम्ही नाही. वाटलं तर तिथे पॅकेट फोडा, तुमच्या ते कागदाच्या ह्याच्यामध्ये घ्या, कागदात हा ते पॅकेट बंद करा आणि घेऊन जावा. बेस्ट आता हे बघा, एक असं खालचं हे स्वयंभू गणपती मंदिर आहे महाबळेश्वर मध्ये. हे म्हणजे प्रत्येक टूर मध्ये येतं. याच्यामध्ये दर्शन करण्यासाठी बाहेरून खूप लोक येतात, पण जेणेकरून काही लोकांपर्यंत हे मंदिर आतापर्यंत काही पोहोचलेलं नाहीये. याची जर माहिती वगैरे लोकांपर्यंत पोहोचली तर अजून ते लोक वगैरे वाढतील. त्यानंतर हे मंदिराचं आपण दर्शन केल्यानंतर आपण जंगलामधून अर्धा किलोमीटर वरती 3 पॉईंट बघण्यासाठी आलेलो आहे. त्यातला हा पहिला पॉईंट, त्याचं नाव आहे प्लॅटो पॉईंट. जे ग्राउंड दिसेल तुम्हाला, हा प्लॅटो पॉईंटचं पूर्ण एकच दगडावरती आपण तर उभे आहे आणि हा जे म्हणजे पूर्ण फ्लॅट्स ना प्लॅटो बोलला जातं. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल म्हणजे पूर्ण वेढलेले पूर्ण हे जंगलाला याला जावळीचं जंगल बोलत. म्हणजे पूर्ण हे हिरवगार दिसते ना, त्याला इंग्रजांचं नाव दिलं, त्याला विल्सन हे ग्रीन कार्पेट बोलला जातं. आणि त्याच्याच राईट साईडला इथे राजाची खुर्ची, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये इथे पाणी म्हणजे इथे कसे पाणी वगैरे पिण्यासाठी जर आले त्या काळामध्ये इथे शिकार वगैरे केली जायची. पण आता इथे परमिशन झाड तोडण्यासाठी सुद्धा आणि शिकार करण्यासाठी सुद्धा. मग त्याला राजाची खुर्ची म्हणजे इंग्रजांची बसण्याची जागा, त्याला किंगचेअर बोलला जातं. अशा आपल्या इथे 3 पॉईंट झाले. त्यानंतर आपण इथून खाली जाऊया. थँक्यू. Welcome. तुमचं नाव काय? निलेश कदम. निलेश कदम. हा बरं, मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा हा. मोबाईल नंबर हा सांगा. आहे ना माझा 7262942875. ते एनिबडी कम डिस्क्रिप्शन मध्ये आपण हा. ह्यांचे डिटेल्स देऊया. चालेल. कोणाला येणार असणार हा त्यांना फोन करतील. ओके.